साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सुशीलकुमार शिंदेंना आम्ही कुठलीही ऑफर दिलेली नाही। माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काल मोठा दावा केला। मला आणि माझी मुलगी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपाने येण्याची पक्षात ऑफर दिली होती, असा दावा शिंदे यांनी केला। भाजपाने मला आणि माझ्या मुलीला पक्षात येण्याची ऑफर दिली होती, मात्र मी काँग्रेसमध्येच राहणार आहे, असा खुलासाही सुशीलकुमार यांनी केला आहे। मात्र सुशीलकुमार यांच्या वक्तव्याने सोलापुरात राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधीच सोलापुरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे। दरम्यान शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत महासत्तेकडे वाटचाल करत आहे, त्यामुळेच सर्वजण भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत। मात्र भाजप पक्षाने सुशीलकुमार शिंदे यांना कुठल्याही प्रकारची ऑफर दिली नाही, असा खुलासा बावनकुळे यांनी केला आहे। जबाबदारीनं राज्याचा अध्यक्ष म्हणून सांगतोय, कुठलीही ऑफर भेटी होणं एक गोष्ट वेगळी आहे। माझी फ्रेंड 2-3 झाली मधल्या काळात, भेटी होणं वेगळा, पण पक्षामध्ये अशी कुठली ऑफर दोघांनी आम्ही दिली नाही। पण यापुढच्या कालावधीत गेला आज आम्हाला तशी आवश्यकता नाही आहे। आणि कोणी जर आमचा दुपट्टा घालायला तयार असेल, कोणी आमचा मोदीजींच्या नेतृत्वात, जसं अजितदादांनी आम्हाला समर्थन देताना काय म्हटलं की जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता मोदीजीमध्ये आहे, म्हणून मी शरद पवारच्या मला सोडून मोदीजींसोबत आहे। जर कोणी आलं असं जगातला सर्वोत्तम भारत, आत्मनिर्भर भारताच्या संकल्पना साथ देण्याकरता आमचा दुपट्टा नेहमी तयार आहे। कुणालाही कोणी फक्त एकच प्रश्न आहे, कुठलाही आम्ही ऑफर देणार नाही, कुठलेही आम्ही सीटचं कमिटमेंट करणार नाही, कुणालाही आम्ही त्या ठिकाणी या खासदारकी घ्या, आमदारकी घ्या, मग पक्षाचे असं म्हणणार नाही। पण एकच आहे, मोदीजींना साथ देण्याकरता कोणी येत असेल तर त्यांना आम्ही नाही म्हणणार नाही।